नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विक्ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि त्याबद्दलचा सराव करणार आहोत. हे प्रेझेंट करतोय मी महेश जंजिरे. तर हे लेक्चर कोणासाठी उपयुक्त असणार आहे? तर जे विद्यार्थी राज्यसेवेच्या विविध परीक्षांची तयारी करत आहेत. तर लेक्चरला सुरुवात करूया. तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता. मी एक ॲबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे, बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहे, व्होरॅशियस रीडर आहे आणि बाय हार्ट टीचरही आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर आपले जे लेक्चर्स असणार आहे त्यांची स्ट्रॅटजी कशी असणार आहे आणि तुमची अभ्यासाची स्ट्रॅटजी कशी असावी, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण कसं करावं जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये जास्त मार्क पाडता येतील, एलिमिनेशन सिस्टीमचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करावा जेणेकरून एखादा जर प्रश्न आपल्याला येत नसेल तरी आपण तो इझिली टॅकल करू शकतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट समरी अँड रिव्हिजन हा माझ्या लेक्चर्सचा एक वेगळा पैलू असणार आहे की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण त्याची समरी पाहणार आहोत आणि त्याची पुन्हा रिव्हिजन करणार आहोत जेणेकरून लेक्चर पाहतानाच तुमचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे पक्का लक्षात राहिला पाहिजे. तर आता पहा स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आपली, की आपण दोन प्रकारे इथे लेक्चर्स घेणार आहोत. एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कडून आपण नोट्सकडे जाणार आहोत आणि दुसरं नोट्सकडून प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनकडे येणार आहोत. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय की एखाद्याने जरी अभ्यास सुरुवातच केला असेल पण MPSCच्या प्रिपरेशनमध्ये हा महत्त्वाचा घटक आहे की तुम्ही पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले पाहिजेत आणि त्यानंतर मग नोट्सकडे गेलात तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कोणकोणत्या टॉपिकवर आयोग हा क्वेश्चन विचारतोय. आणि जेव्हा तुम्ही नोट्सकडून प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे येता तर यामध्ये महत्त्वाचं असं होतं की आपल्याला माहीत नसतं की आयोग कोणत्या ह्याच्यावरती क्वेश्चन विचारत आहे. मग हे प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केल्यानंतर जे क्वेश्चन वारंवार विचारले जातात की आयोग हे त्यांना मल्टिपल टाईम रिपीट करतो तर ते टॉपिक आपण शोधणार आहोत आणि त्यांचं आपण डिस्कशन करणार आहोत जेणेकरून ते परत रिपीट जर झाले तर तुमची तिथे मिस्टेक व्हायला नको. तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर बरेचसे जे विद्यार्थी असतात ते आयोगाच्या प्रश्नपत्रिका कधी पाहतच नाही आणि त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलंच नाही तर तुम्हाला MPSC क्लिअर करणं थोडं अवघड जाईल. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका सॉल्व करणं हे बायबल आहे MPSC क्लिअर करण्यासाठी. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तर हे कसं करायचं हे मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगतो आणि आता आपण ते पुढे पाहूयात. तर आता आपण क्वेश्चन पाहूयात. PSI प्रिलिम 2016ला हा प्रश्न विचारला गेला होता. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि ही तारीख खूप महत्त्वाची आहे कारण यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण सच्चिदानंद सिन्हा हे टेम्पररी प्रेसिडेंट होते, हे आपल्यालाच माहीत आहे. मग तिसरं स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे की भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारले. जेव्हा आपण आयोगाचे प्रश्न सोडवतो किंवा एक्झाममध्ये प्रश्न सोडवतो तेव्हा आयोगाने बरोबर विचारलंय की चूक विचारलंय याला सर्कल करायचं म्हणजे आपण एक्झाममध्ये काही मिस्टेक करत नाही आणि आपले सिली मिस्टेकमध्ये मार्क्स जात नाही. तर यामध्ये आता तिसरं स्टेटमेंट ही बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारलं होतं आणि त्यामुळेच आत्ता नवीन जे गव्हर्नमेंट होतं आपलं NDA गव्हर्नमेंट त्याने हा दिवस संविधान दिवस म्हणून डिक्लेअर केला होता. बरोबर. याआधी तो कोणता दिवस म्हणून डिक्लेअर करत असत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर यामधून आपल्याला काय कळलं की आता पहिलं स्टेटमेंट बरोबर होतं, दुसरं चुकीचं आहे आणि तिसरं बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर होतं 4 अ आणि क. तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की क्वेश्चन हे किती वेळा रिपीट होऊ शकतात. तर आता एक्साइज PSI प्री 2017 म्हणजे नेक्स्ट इयर 2016चा PSIचा आपण आता क्वेश्चन पाहिला तर त्याच्या लगेच नेक्स्ट इयरच हा क्वेश्चन विचारला गेला. क्वेश्चन काय होता,
खालील विधाने विचारात घ्या. 1946ला कॅबिनेट मिशन या योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. दुसरं स्टेटमेंट, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे आपण मागच्याच प्रश्नात पाहिलं होतं. हे बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. मी आत्ताच सांगितलं होतं की 26 नोव्हेंबर 1949 हा संविधान आपण ॲडॉप्ट केलं होतं, म्हणून याला आपण संविधान दिवस म्हणून आता डिक्लेअर केलेला आहे. आणि मी हे पण सांगितलं होतं की 9 डिसेंबर ही तारीख आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मग हे कशावर, की आता 2016चा जो क्वेश्चन होता तो पुन्हा इथेच रिपीट झाला आहे, कारण हे दोन्ही स्टेटमेंट तिथे रिपीट झालेले आहेत. आणि आपल्याला तर माहितीच आहे की हे कॅबिनेट मिशननुसार ही सभा गठीत करण्यात आली. त्यामुळं याचा आन्सर काय येतं, अ ब क. म्हणजे जर तुम्ही PSI प्री 2016चा प्रश्न जर सोडवला असेल आणि एखाद्याने जर एक्साइज PSI प्री दिली 2017ची, तर त्याचे इथे 2 मार्क हमखास बरोबर येणार. कारण त्याला हे ते दोन स्टेटमेंट आहेत, त्यांनी ते मागच्याच क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. बरोबर. आणि अशाच भरपूर क्वेश्चन आयोगाचे दरवर्षी रिपीट होत असतात. ते आपण अजून काही पुढे पाहूयात. तर आता हा STI मेन्स 2015चा प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी काय दिलं की खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे स्टेटमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला 9 डिसेंबर 1946 ही तारीख झोपेतून उठलं तरी पण माहीत असली पाहिजे, कारण यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारला गेला. आणि हे आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा आपण वेगवेगळ्या परीक्षांमधले हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता यातलं दुसरं स्टेटमेंट काय आहे की या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. हेही बरोबर आहे. आणि तिसरं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर हे चुकीचं आहे, कारण आपण जेव्हा पहिला प्रश्न पाहिला जो PSI 2016 मध्येच विचारलेला होता, तर त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष आहेत. हे आपण आत्ता नुकतंच अभ्यासलं. बरोबर. म्हणून त्यामुळे आपल्याला कळलं की हे तिसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. म्हणून याचा आपण बरोबर आन्सर काय येईल, अ आणि ब बरोबर. ओके. तर तुम्हाला आता कळलं असेल महत्त्व की बाकीच्या एक्झामचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करणं किती गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, ASO प्री 2014चा आहे. तर ह्यामध्ये त्यांनी देतानाच दिलंय पहिलं स्टेटमेंट 9 डिसेंबर 1946 मोस्ट इम्पॉर्टंट तारीख आपल्यासाठी, कारण आयोग ही तारीख कंटिन्युअसली विचारत आलेलं आहे. म्हणून ही बाय हार्ट असणं खूप गरजेचं आहे, हे मी वारंवार सांगतो. मग आता क्वेश्चन असा होता, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले. तर हा प्रश्न आपण आत्तापर्यंत 2-3 वेळा पाहिलाय की ह्याचे जे अध्यक्ष होते तात्पुरते ते कोण होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. म्हणून ऑप्शन 3 हा बरोबर आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे 3च प्रश्न पाहिले, पण ह्याच गोष्टी किती वेळा रिपीट झाल्या ह्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. चला पुढे जाऊयात. तर PSI मेन्स 2012चा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. तर यातलं पहिलं दिलंय, घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. तर मी मगापासून वारंवार तुम्हाला सांगत आलोय की 9 डिसेंबर 1946 ही तारीख पाठ करून टाका, कारण आयोगाची ही खूप आवडती तारीख आहे. आयोग यावरच तुम्हाला प्रश्न विचारत राहणार आहे. बरोबर. म्हणून आता पहिलं स्टेटमेंट वाचल्यावर तुम्हाला कळलं की बाबा हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आता आपण तरी बाकीचे स्टेटमेंट अनालाइज करू. दुसरं स्टेटमेंट आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. हे बरोबर आहे. आणि मी तुम्हाला प्रश्नही विचारला होता की 26 नोव्हेंबर 1949 हा काय म्हणून डिक्लेअर केला, आत्ता सध्या तर डिक्लेअर केला आहे, पण त्याआधी पण तो काय म्हणून सेलिब्रेट केला जात होता. बरोबर. मग त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. हेही आपल्याला माहिती आहे, कारण हा दिवस आपण गणतंत्र दिन किंवा रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. आणि राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त एक फॅक्ट तुमची बाय हार्ट असेल की 9 डिसेंबर 1946 ही तारीख ज्या दिवशी पहिली बैठक झाली, तर काय तुम्हाला इथे किती एक्झाममध्ये तुम्ही मार्क मिळवू शकता. PSI झाली, ASO झाली, राज्यसेवा झाली,
म्हणजे या सर्व परीक्षांमध्ये तुमचे 2 मार्क हे हमखास बरोबर येतील. तर पुढचा प्रश्न पाहूया. ASO प्री 2011चा क्वेश्चन आहे हा. तर यात विचारलं होतं भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले. आता जर आत्तापर्यंत तुम्हाला हे बाय हार्ट झालं असेल की ते 9 डिसेंबर 1946ला झालं असेल. मग हे तुम्हाला कसं काय कळलं, तर तुम्ही जे मागचे प्रश्न होते ते सगळ्या परीक्षांचे पाहिले आणि तुम्हाला त्यावरून एक अंदाज आला की ही तारीख खूप महत्त्वाची आहे. बरोबर. म्हणून आता याचं पहिलं आन्सर काय होतं, 9 डिसेंबर 1946. तर एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ASO प्री 2011चा जर हा प्रश्न सोडवलेला असेल तर त्यानंतर किती साला एक्झाम झाल्या आणि त्यामध्ये तो प्रश्न किती वेळा रिपीट झाला, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि कोणत्या गोष्टीवर आपण आता फोकस करणं गरजेचं आहे. तर पुढे अजून काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण. तर MPSC प्रिलिम 2019मध्ये हा प्रश्न विचारला होता की भारतीय स्वतंत्रता कायदा 1947चा, म्हणजे त्याला इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 असंही म्हणतात. तर संविधान सभेच्या स्थानामध्ये त्यामुळे झालेल्या बदलाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. तर त्यानुसार संविधान सभा संपूर्ण सार्वभौम संस्था बनली होती, हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट होतं संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, हे पण बरोबर आहे. आणि तिसरं स्टेटमेंट, विधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. तर एक लक्षात घ्या की आपण मगाशी पाहिलं की जेव्हा ती घटना समिती म्हणून भरत असे तर तेव्हा त्याचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते, बरोबर. पण जेव्हा ती विधिमंडळ म्हणून भरत असे तर तेव्हा तिचे अध्यक्ष कोण असत, तर ते GV माळवणकर असत. आणि ह्यांचं डिस्टिंक्शन आहे की ते कंटिन्युअसली 10 वर्ष 1946 ते 1956 पर्यंत सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे विधिमंडळाचं. ओके. मग तिसरं स्टेटमेंट यावरून आपल्याला कळतं की तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि चौथं स्टेटमेंट आहे संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचा जो रेफरन्स आहे मी ते आता येणाऱ्या ज्या पुढच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला सांगतो. तर यावरून आपल्याला कळलं की आन्सर हे अ, ब आणि ड बरोबर आहेत. बरोबर. तर आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तर ASO मेन्स 2018चा हा प्रश्न आहे की भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येमध्ये दिलेल्या तुम्ही विधानांचा विचार करा. तर पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली. आत्ताच मागचा आपण प्रश्न पाहिला की त्यामध्ये हे दिलं होतं की संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झाली, बरोबर. म्हणजे जर 2018चा तुम्ही हा प्रश्न सोडवलेला असेल तर तुम्हाला कळून जाईल की राज्यसेवा 2019 मधला क्वेश्चन तुम्ही इझिली कसा सॉल्व्ह करू शकता, म्हणजे तुम्ही तिथं काहीच चुका करणार नाहीत. तर आता दुसरं स्टेटमेंट ह्यांनी दिलं होतं संस्थेच्या प्रतिनिधींची जी संख्या आहे ती 70 पर्यंत कमी झाली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली, बरोबर. हे पण विधान बरोबर आहे, कारण आपल्याला माहीत होतं 389 मेंबर्स होते, त्यातील 296 हे ब्रिटिश भारतातले आणि आपण जर पाहिलं तर 93 हे कशातले होते, प्रिन्सली स्टेट म्हणजे संस्थानांमधले होते. तर 296 मध्येही परत डिव्हिजन होतं, 292 आणि 4, 292 हे ब्रिटिश इंडियाचे आणि 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स म्हणजे मुख्य आयुक्तांच्या प्रांतातील होते. तर ते 4 कोणते होते, तर ते लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे, ABCD म्हणजे अजमेर, बलुचिस्तान, कुर्ग आणि D म्हणजे दिल्ली. तर 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतातले जे प्रतिनिधी होते ते या राज्यातील होते, बरोबर. आता राहिलं लक्षात. तर पहा याचा आन्सर त्यामुळे काय येईल, ऑल ऑफ द अबो इज राईट, म्हणजे अ ब क हे सर्व बरोबर आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. STIMS 2014ला आहे. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते. तर आपण आत्ताच पाहिलं की ब्रिटिश जो भारत होता त्यामध्ये टोटल 389 होते, त्यातील 296 हे ब्रिटिश आणि जे 93 होते ते संस्थानामधील होते, बरोबर.
आणि 296चं परत वर्गीकरण होतं 292 आणि त्याचं परत डिव्हिजन होतं 292 आणि 4मध्ये. तर 4 मी आत्ताच सांगितलं ABCD ही ट्रिक लक्षात ठेवायची. A म्हणजे अजमेर, B म्हणजे बलुचिस्तान, C म्हणजे कुर्ग आणि D म्हणजे दिल्ली. तर यावरून आपण काय आन्सरवर येऊ शकतो की बी जे ऑप्शन आहे त्यामध्ये दिलं आहे 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स आणि प्रांतामध्ये 93. बरोबर. म्हणजे हा ASO 2014चा प्रश्न आपल्याला आत्ता आपण जे मागचे राज्यसेवेचा आणि STI पूर्व वगैरेचे जे प्रश्न सोडवले तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत करू शकतो. बरोबर. त्यानंतर PSI प्री 2014ला प्रश्न होता. तर इथे पण त्यांनी काय विचारलं की कॅबिनेट मिशन योजने संदर्भात जुळणी करा. तर आता निवडायची एकूण सदस्य संख्या किती होती आपल्याला माहिती आहे 389 होती. संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी किती होते 93. त्यानंतर उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी हे 4 होते आणि प्रांताचे प्रतिनिधी हे 292 होते. हे आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये सविस्तर पाहिलं आहे. म्हणून काय की PSI प्रीचाच प्रश्न आहे पण त्याचा उपयोग आपल्याला मल्टिपल एक्झाम्समध्ये होतोय. चला पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न आहे एक वेगळा की MPSC प्री 2018 मधले हा विचारला गेला होता की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. आता आपण मगच पाहिलं 26 नोव्हेंबर 1949 हा दिन काय आहे संविधान दिन म्हणून आपण सेलिब्रेट केला जातो किंवा आपण सेलिब्रेट त्याला करतो. तर आता या दिवशी कोणत्या तरतुदी लागू झाल्यात तर मी याचं उत्तर तुम्हाला सांगतो की नागरिकत्व निवडणूक ही त्याच दिवशी लागू झाली. कलम 324 त्याच दिवशी लागू झालं. तात्पुरती संसद हे सुद्धा त्याच दिवशी लागू झालं. पण मूलभूत अधिकार त्याच दिवशी लागू झाले नव्हते. ते जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन हे फॉर्म झालं कधी झालं 26 जानेवारीला म्हणजे आपण ते ॲक्च्युली ॲडॉप्ट केलं त्या दिवशी हे मूलभूत अधिकार लागू झाले होते. तर एक लक्षात ठेवा की हाच जो MPSC प्री 2018ला विचारलेला प्रश्न आहे तर ह्याचा उल्लेख आपल्याला कुठे आढळतो तर पुढचा एक प्रश्न होता STI मेन्स 2015चा. यामध्ये पहा की नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भात राज्यघटनेतील तरतुदी कधीपासून लागू झाल्या. तर याचं उत्तर काय आहे 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे STI मेन्स 2015ला जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल हा STI मेन्स 2015चा तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे झाला राज्यसेवेची जी प्री होती कधीची 2018ची त्यात डायरेक्ट ऑप्शनच हे विचारले होते की नागरिकत्व निवडणूक तात्पुरती संसद म्हणजे आपण हे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. कळलं. आता याच नंतर ह्याच क्वेश्चनचा उल्लेख अजून कुठे झाला आहे तर MPSC मेन्स 2014मध्ये पण विचारलेला होता की जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यासाठी एकच राज्यघटना आहे. हे विधान बरोबर आहे. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसद शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद ही सार्वभौम नाही. हे बरोबर आहे. आणि तिसरं होतं भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. तर आपण हे आत्ताच पाहिलं होतं कोणत्या तरतुदी होत्या निवडणुका तुमची तात्पुरती संसद ॲटसेट्रा. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या कधीपासून लागू झाल्या 26 नोव्हेंबर 1949 पासून. तर हे लक्षात ठेवा की एकच जो क्वेश्चन आहे त्यावरून आपण मल्टिपल क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू शकतो किंवा त्यांच्या ऑप्शनचा विचार करून आपण त्या गोष्टी क्वेश्चनमध्ये कसा MPSC विचारू शकते हे जर आपण ॲनालाइज केलं तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप इझी जातं. आणि याच प्रश्नातील एक अजून सांगायचं आहे आता हे जम्मू काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना हे अस्तित्वात होतं आधी. पण आता नवीन जे डेव्हलपमेंट झाली त्यानुसार JNK रिऑर्गनायझेशन ॲक्ट आला. त्यानुसार काय झालं की JNKचं जे सेपरेट अस्तित्व होतं ते आता रद्द करण्यात आलं आहे आणि आता संपूर्ण भारतासाठी काय की एकच राज्यघटना आहे. ओके. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा की आपण करंटचा अभ्यास यावरून कसा केला जाऊ शकतो. जुन्या प्रश्नपत्रिकेवरून तुम्ही ह्याला करंटला लिंक करू शकता. तर आता शेवटचं आहे आपण समरी आणि याची पुन्हा रिव्हिजन करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं की संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला झाली होती. हे सर्वात महत्त्वाचं आहे. यावरती आयोगाने 8 ते 9 वेळा प्रश्न विचारले म्हणजे ही डेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची ती बाय हार्ट करा.
काय 9 डिसेंबर 1946. त्यानंतर तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, हे पण बऱ्याच वेळा आयोगाने विचारलंय. त्यानंतर पहिला जे अध्यक्ष होते ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर त्यांची निवड कधी झाली? 11 डिसेंबर 1946 रोजी. तर एक लक्षात ठेवा की 3 डेट आपल्याला महत्त्वाच्या आहेत. एक 9 डिसेंबर, त्यानंतर 11 डिसेंबर, त्यानंतर 13 डिसेंबर. बरोबर, म्हणजे एक एक दिवसाचा गॅप सोडून ज्या डेट दिल्यात त्या. तर आता 9 डिसेंबरला काय झालं? पहिली बैठक झालती. 11 डिसेंबरला काय झालं? राजेंद्र प्रसाद जे आहेत त्यांची निवड झाली होती. आणि तिसरी 13 डिसेंबरला जब पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, जो की 22 जानेवारी 1947ला स्वीकारला गेला. मग 13 डिसेंबरला जो उद्दिष्टांचा ठराव होता तो इथे दिलाय मी पुढे, की उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला मांडला होता आणि त्याचा स्वीकार इथं 22 जानेवारी 1947ला स्वीकार झाला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 पासून काही तरतुदी लागू झाल्या. त्या कोणत्या होत्या? नागरिकत्व, तात्पुरती संसद, निवडणुका. आणि संविधान सभा ही 1947चा जो इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट होता त्यानुसार. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे चॅनलचे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओ लेक्चरचे PDF हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल MPSC विक्ट्रीला जॉईन करा. त्यावरती मी या PDF रोजच्या रोज अपलोड करत असतो. थँक्यू. भेटूयात पुन्हा नवीन लेक्चरमध्ये.